संघामध्ये फेरबदल केलाय. मैदानाच्या आतमध्ये यायचंय आपल्याला. हे खरं तर चला मॅच सुरू करा प्लीज. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय. सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने फलंदाज आपण पाहतोय मिस्टर लवली के, तर एका बाजूने सुमित पांडोळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आनंद बोडरेला पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी इकडे मैदानाच्या आतमध्ये पुढे आणलंय. आमदार प्रीमियर लीग मध्ये आपण एकापेक्षा एक भारी सामने तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. 4 व्हीलर गाडीची लाईट बंद करा. ब्लॅक क्रेटा. सामन्याला सुरुवात पहिल्या बॉलवरती सुमितचा आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने देखील चपळ चित्ता धावतो तसा मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये धावत बॉलला तिकडे अडवलंय. मिस्टर केपी यांना आपण एस्टनच्या पाठीमागे तिकडे पाहतोय. कृष्णा पवार याच परिसरातील अत्यंत नामांकित असलेला खेळाडू. तिसरे पंच इकडे शहानिशा करतायत. चौकार आहे किंवा नाहीये. तिसरे पंच इकडे शहानिशा करतील आणि पुन्हा एकदा डिसिजन समोर आणतील. चौकार आहे किंवा नाहीये याची शहानिशा आपण या ठिकाणी करतोय. अतिशय नामांकित असलेली आपली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. नामांकित पंच, नामांकित समालोचक आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. एक चांगलं क्रिकेट जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. इथून पुढे देखील ही मॅच खूप महत्त्वाची आहे, कारण आजचा साखळी ग्रुपमधील ए ग्रुपचा हा शेवटच्या काही मॅचेस शिल्लक आहेत आणि इथं तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. सेफ आहे. सुरक्षितरित्या चेंडू अडवलाय, सुरक्षितरित्या चेंडूला थांबवलंय. चांगली फील्ड इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेस देखील सुमित, वा भाई वा, लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. सुमितच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसमचा षटकार. वाफेगावचे डेप्युटी सरपंच लखनदादा शेंडगे व राहुलदादा बोडरे यांच्याकडून आनंद बोडरे यांच्यासाठी 5,000चं बक्षीस आहे. हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये रोख पारितोषिक. गोलंदाजासाठी पारितोषिकाची घोषणा होतीये. वाफेगावचे डेप्युटी सरपंच लखनदादा शेंडगे आणि राहुलदादा बोडरे यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार विकेट हॅट्रिकसाठी असेल. आनंदसाठी हे पुरस्कार खरं तर इकडे पुढे आणलेला आहे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. त्यानंतर पुन्हा एकदा इकडे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पुरस्कार सूरजदादा देशमुख साहेबांच्या वतीने हा पुरस्कार या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. इथून पुढे पाहायचंय बक्षिसांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल सविल जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तसं मात्र त्याने आक्रमक पवित्रा धारण करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय.
महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. हा सामना अतिशय महत्वाचा असेल. खरं तर वेळेमध्येच आपल्याला सामना संपवणं गरजेचं आहे. आज नियमामध्ये आपण थोडासा फेरबदल या ठिकाणी केला आहे. जर आपण वेळेत सामना संपवला नाही तर मात्र 2 धावेंची पेनल्टी आपल्याला इकडे लागू केली जाईल. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला चेंडू इकडे हाताळलाय. डॉट 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 बॉल प्रचंड महागडा असेल. अप्रतिम अप्रतिम नक्कीच इकडे गोलंदाजी पाहायला मिळते. आनंद बोडरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. हो याही वेळेचा बॉल क्षेत्ररक्षकांना फुलकवणी दिली आणि इकडे जर पाहिलं बाईच्या माध्यमातून 1 धाव देखील प्राप्त आहे. 1 धाव इकडे आली आहे. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत धावफलकावरती 9 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये इकडे प्राप्त झालेल्या आहेत. 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमदार प्रीमियर लीग मधील दिवस क्रमांक 3 मधला सामना क्रमांक 4 जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकाची लढत जी मैदानाच्या आतमध्ये होतीये. गोलंदाजी मार्कवरती प्राईड ऑफ सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्याची आन बान शान, सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान, माळशिरस तालुक्याचा मान सन्मान. ज्या खेळाडूने खरं तर माळीनगरमधून प्रवास सुरू केला आणि माळीनगरमधून सुरू झालेला प्रवास आज 7 समुद्राच्या पलीकडे ज्या खेळाडूने नेला असा माळीनगरचा हा कृष्णा, आपला कृष्णा. आणि जो कृष्णा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरला आहे. गोलंदाजीसाठी कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ज्या वेळेस अनेक स्पर्धेमध्ये कृष्णाला आपण खेळताना पाहतो त्यावेळेस आपण अभिमानाने सांगतो हा आमचा कृष्णा आहे आणि हा आपल्या सर्वांचा कृष्णा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला अकलूज शहरामध्ये KP स्पोर्ट्स शॉपीचा ब्रँड तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं कदाचित उद्याही त्याचं ओपनिंग असू शकतं. हो या वेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इकडे हाताळला जातोय. कृष्णा पवार यांच्या शॉपचं देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये ओपनिंग आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये कृष्णा. समोर देखील बंटी आहे. बंटीला देखील मोठे फटके खेळावे लागतील. कृष्णा नाव आहे मोठं परंतु बंटीला कामगिरी चांगली करावी लागेल. हा बॉल थोडासा पाठीमागे क्षेत्ररक्षक तिकडे फंबल, चेंडू हातातून निसटलाय आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील पाहायला मिळतोय. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलकाला पुन्हा एकदा गती प्राप्त होतीये. कृष्णाची गोलंदाजी खूप चांगली राहिली होती परंतु इकडे खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार जो आपल्याला इकडे पाहायला मिळाला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगली कामगिरी इकडे कृष्णा यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली होती. दिशाहीन गोलंदाजी आहे. इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडूची घोषणा आहे. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्याने आक्रमण इकडे करण्याचे प्रयत्न आहेत. सविल हाही खेळाडू मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहे. समोर कृष्णा जरी असला ना तरी देखील त्याच्या बॅटमधून नक्कीच चांगले फटके येतात परंतु आज जर पाहिलं कृष्णाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आत्तापर्यंत फलंदाजांचा दबदबा इकडे राहिलेला नाही आहे. गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न. बंटीने बॅक टू द बॉलर आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. परिस्थिती जेवढी असते बिकट तेवढाच मैदानाच्या आतमध्ये बंटी असतो तिखट. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. संघाचा धावफलक आपण पाहतोय 18 या अंकावरती पोहोचलेला आहे. संबंध विश्वामध्ये फार चर्चेत असलेला खेळाडू विराट कोहली जर्सी क्रमांक 18 यावेळेस कॅच पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 18 क्रमांकाची चर्चा आपण करत होतो. विराट कोहलीचा फॅन्स फॉलोअर्स देखील फार मोठा आहे. खरं तर विराट कोहलींचा किस्सा देखील मी या षटकाच्या समाप्तीनंतर अवश्य सांगेल.
अगदी आपण जर पाहिलं इकडे मिस्टर लवली केके आहेत. लवली केके कशा प्रकारे कामगिरी करतायत हे देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस पायांवरती टाकलेला चेंडू होता. डाव्या स्टेजच्या बाहेर टाकलेला बॉल, पायांवरती चेंडू आदळलाय आणि इकडे पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. लेग बायचा इशारा समोर आलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दोन षटकाच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती आहे. खरं तर भारत पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान ज्यावेळेस पाकिस्तानी प्रेक्षक आलं होतं त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही आज मैदानावरती काय बघण्यासाठी आलात? तर त्यावेळेस प्रेक्षकांनी उत्तर दिलं, आमच्याकडे पाकिस्तानी प्रेक्षकांनी उत्तर दिलं की आमच्याकडे बाबर आहे, परंतु आम्ही विराट कोहलीला बघण्यासाठी आलो आहे. आमच्याकडे विराट नाही आहे, आम्ही विराटला बघण्यासाठी आलो आहे. खरं तर पाकिस्तानच्या प्रेक्षकांनाही विराटला बघावं असं वाटतं. इतका हा नामांकित आणि जबरदस्त खेळाडू आहे. आनंद बोडरेसाठीचं जे पारितोषिक 5,000 रुपयांचं आहे ते कंटिन्यू आहे. वाफेगावचे डेप्युटी सरपंच लखनदादा शेंडगे आणि राहुलदादा बोडरे यांच्या वतीने 5,000 रुपयांचा पुरस्कार. अतिशय सुंदर असं काम करतायत आमचे कॅमेरामन. खरं तर रोहित बनसोडे सर आपल्या समोर जोडलेले आहेत. खास धाराशिववरून या स्पर्धेशी जोडलेले आहेत. नरेंद्र पाटील सर देखील कोल्हापूरच्या लाल मातीतून आपल्याशी जॉईन झालेले आहेत. आणि श्रेयस तेली देखील आपल्या समोर जोडलेले आहेत. खरं तर ज्यांचा 12-12 तास कॅमेऱ्यावरती काम करण्याचा विक्रम आहे. असे अनेक खरं तर इकडे कॅमेरामन देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि खरं तर बघा इकडे प्रक्षेपित करता करता त्यांनाही क्रिकेटची आवड आहे आणि ज्यांना असते आवड त्यांनाच निघते सवड. आणि सोलापूर जिल्ह्याची आन बान शान, जर तुम्ही टेनिस क्रिकेटवरती जर कधी मॅच बघितली असेल श्रीपूरची, अक्षरशः बॉलचं स्टिकर दाखवण्याचं काम जर कोणी केलं तर ते दिलदार भोसलेंनी केलं. कॅमेरा क्षेत्रामध्ये जर आयकॉन आला तर मी म्हणेल दिलदार भोसलेंना तो पुरस्कार द्यावा लागेल. ओ फुल टॉस बॉल आणि बॉलची दिशा बदलून टाकली आहे, दशमी बदलली आहे. चेंडू खूप दूरवरती फेकून दिलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर टेनिस क्रिकेटची टीम खूप मोठी आहे, परंतु आठवणीमध्ये राहील म्हणजे आमचा संदेश कंठे, त्याबरोबर इथं विनू. गतवर्षी मारता अनेक या मैदानावरच्या आठवणी आहेत. टाईम ज्यावेळेस संपेल पंच तुम्ही सांगायचंय. अजूनही आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कृष्णाने काहीतरी कानमंत्र इकडे या गोलंदाजाला दिलेला आहे आणि तो कानमंत्र पाहायचा आहे कशा प्रकारे इकडे यशस्वी ठरतोय. कानमंत्र देखील दिलाय. यापूर्वी देखील जर पाहिलं आपण कित्येक वेळा असे कानमंत्र यशस्वी ठरलेत. हो, यावेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू. अगदी बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. DRAचा वापर. केकेंच्या प्रत्येक षटकारासाठी अरबी माने संघ मालकांच्या वतीने 200 रुपयांचा पुरस्कार असेल. आज बक्षिसांची रेलचेल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. भरघोस पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. सांघिक तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरीचा कॉल आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा इकडे मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. एक चांगला क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अजूनही प्रेक्षकांची सायंकाळच्या सत्रामध्ये गर्दी वाढताना पाहायला मिळतीये. फलके तळावरती मात्र हे मैदान गजबजून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसापासून
अक्षरशः ही स्पर्धा डोक्यावरती घेतली आहे. या परिसराचे दमदार नेते, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं निमित्त आहे. गोलंदाज दिशा भरकटलाय, सातत्याने दिशाहीन गोलंदाजी करतायत. वाईट बॉलची घोषणा आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 28 धावा. आनंद बोडरे पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. 2 चेंडू जर डॉट आले तर नक्कीच चांगलं कमबॅक राहील. परंतु इकडे जर मिस्टर लवली केकेंचा बिग हिट आला तर मग मात्र पुन्हा एकदा इकडे नक्कीच चर्चा राहील. वाईट बॉल आलाय. वाईटने अवांतर धावेने 29 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. 2.4चा खेळ आतापर्यंत कंप्लीट आहे. 29 धावा. मॅच पाहायचे मैदानावरती मिस्टर लवली केकेचा झंझावत गाजवणार का? इकडे पाहायचंय काय करामत घडणार. स्विच हिट करायचा होता परंतु इकडे डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. खूप चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जोडलेला आमचा प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा. मिस्टर लवली केकेचा देखील खेळ संपलाय. ओयुटेचा कॉल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. काय जबरदस्त कॅच आपल्याला इकडे पाहायला मिळालाय मित्रांनो. खूप चांगला कॅच इकडे बघायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकताय. अप्रतिम कॅच इकडे आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार क्रिकेटचा खेळ आपल्याला इकडे अनुभवायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आमदार प्रीमियर लीग, दमदार आयोजन, दमदार नियोजन. सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजचा दिवस खूप खास आहे मित्रांनो. ए ग्रुपचा रिझल्ट आज संध्याकाळच्या मध्यरात्रीमध्ये आपल्या समोर येईल. खरं तर क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा मागील 3 दिवसापासून या मैदानावरती रंगली आहे. 1 महिनाभरापासूनचं आयोजन. खेळाडू स्पीडअप करा अन्यथा आता धावेंची पेनल्टी आहे. बॅट्समन देखील आलेले आहेत. आता खरं तर इकडे पेनल्टीचं रूप देखील इकडे बदललंय. यापूर्वी आपण खेळाडू आतमध्ये घेत होतो. इथून पुढे आपण 2 धाब्यांची पेनल्टी तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे खरं तर स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी इकडे कुणाला पुढे आणलं जातंय. अजूनही खरं तर पंचांच्याच हातामध्ये चेंडू आहे. कुठल्या खेळाडूला आणलं जातंय हे देखील पाहावं लागेल. कृष्णा पवार सर इकडे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. या सामन्यामध्ये खरं तर कृष्णावरती जास्त लक्ष राहणार आहे. कृष्णा पवारला इकडे फिल्डिंगसाठी स्वतः बाउंड्री लाईनवरती जबाबदारी घेतली आहे. ही मॅच महत्त्वाची आहे. कृष्णाला माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. अगदी जर पाहिलं आपण चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आहे. अनुभव मोठा आहे. अनुभवाचा फायदा इकडे घ्यायचा आहे. गेले अनेक वर्ष कृष्णा पवारने क्रिकेटसाठी खर्च केलेत. या परिसरातील खरं तर लोकांना माहिती आहे कृष्णाचा खेळ जितका चांगला आहे ना त्यापेक्षा जास्त कृष्णाचे बंधू चांगलं क्रिकेट खेळायचे. आज खरं तर त्यांची चर्चा सातत्याने होती. हा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला फटका इकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 33 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. येणाऱ्या ISPLच्या सीझनमध्ये कृष्णा सरांना प्रचंड बोली नक्कीच लागली जाईल. येणाऱ्या हंगामामध्ये ISPLच्या कृष्णा गवळे आणि कृष्णा पवार ही 2 नावं चर्चेत राहतील. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या खूप दूर वरती. बिग हिट केलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. काय जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळालाय मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग आहे. प्रेक्षकांची चर्चा इकडे रंगली आहे. या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार. यापूर्वी मला वाटतंय सोरंजेल 11 एक सामना पराभूत आहेत आणि तो सामना खूप जबरदस्त प्रेक्षकांना बघायला मिळाला.
त्यामुळे याही मॅचमध्ये पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. अतिशय चांगला खेळ रंगलेला आहे. महाराष्ट्र पोलीस ठोंबरे साहेबांच्या वतीने या षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक असेल. बंटी काझीसाठी हा पुरस्कार जो साहेबांनी इकडे अनाऊन्स केलाय. ठोंबरे साहेब महाराष्ट्र पोलीस त्यांनाही क्रिकेटची आवड आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. निश्चितच पाहायचं इकडे कशा प्रकारे कामगिरी होते. धावा तर येत आहेत. यावेळेस खूप उशिराने हा षटकार आलाय. सविल अर्थातच बंटी काझी चर्चेत राहिलेला खेळाडू, MTPLची देखील अनेक पर्व या खेळाडूने गाजवली. व यावेळेस उसळी घेणारा बॉल, त्याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत. चेंडूला अगदी सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यात यशस्वी ठरले. 41 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही आपण पाहतोय 41 धाबा धावफलकावरती आहेत. 3.4चा खेळ संपलाय. अजूनही आपण या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आरबी माने एग्रो कशा प्रकारे कामगिरी होईल या टीमची यापूर्वी देखील जर पाहिलं, बंटीच्या प्रत्येक षटकारासाठी इथून पुढे आरबी माने संघ मालकांच्या वतीने 251 रुपयांचा पारितोषिक आहे. सूरज देशमुख यांच्याही वतीने 100 रुपयांचा पुरस्कार. खरं तर ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकताय ज्यांनी आज खरं तर स्वादिष्ट भोजन आमच्या ऑफिशियल टीमसाठी आणलं असे वैभवदादा बनसोडे आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. खरं तर वैभवदादा आपण खूप चांगलं असं स्वादिष्ट भोजन आमच्यापर्यंत पोहोचवलं. यावेळेस देखील बॅटच्या पुढ्यात दिलेला बॉल आणि खिलाडी के मस्तक पे दस्तक, मानो ये 6 रन की मोहर है. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनलाय आणि हा बॉल देखील आकाश मार्गाने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 षटकांच्या समाप्ती अखेर मित्रांनो धावा जमवल्यात. 47 धावा जमवल्या. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे. 4 षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेत. 47 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. यानंतर देखील एक दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला चांगला खेळ नक्कीच मिस्टर केपींचा पाहायला मिळणार का? निश्चितच सविल यांच्यासाठी जो पारितोषिकाचा पुरस्कार होता ठोंबरे साहेबांच्या वतीने थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. मॅच संपल्यानंतर आपण चेक करू शकताय. ठोंबरे साहेब देखील निश्चितच चांगल्या खेळाडूंचं नेहमी कौतुक करतात. ते एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. साहेबांचा एक खरं तर खेळ आम्ही MTPLच्या पर्वात पाहिला आहे. परंतु इकडे यावेळेस थांबला ना सूर्य, थांबली ना धारा. योगेशच्या बॅटमधून आलाय गगनचुंबी खणखणीत षटकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अगदी खूप उशिराने इकडे बॅटिंग केली आहे परंतु मित्रांनो खूप चांगली पाहायला मिळाली आहे. इथून पुढे देखील पाहायचे मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर असा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे देखील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आला, चेंडू पुन्हा पाठीमागे गेलाय. अगदी योगेशला देखील बीट करून गेलेला बॉल. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावरती आहेत. 4.2चा खेळ आतापर्यंत कंप्लीट. 53 धावा. यावेळेस देखील पूल पूल पॉवरफुल होणार का? परंतु इकडे कॅच सोडलाय. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. कॅच सुटलेला आहे मित्रांनो आणि इकडे जीवनदान देखील प्राप्त झालंय. एकच धाव येते. एका धावेने पुन्हा एकदा 54 धावा धावफलकावरती आहे. अतिशय सुंदर सामने इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत.
आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून अजूनही आपण 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. कशा प्रकारे कामगिरी होईल 72 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. सबील काझी 14 चेंडूमध्ये 27 वरती लढलाय. योगेश शिंदे 3 चेंडू 7 वरती आहे. आत्तापर्यंत खूप चांगला खेळ आहे. यावेळेचा बॉल फटका फसलाय. यावेळेस देखील संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. खूप चांगला कॅच इकडे पाहायला मिळाला. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन इकडे मैदानाच्या आतमध्ये होतंय. निश्चितच आपण पाहतो इकडे ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकताय. काय जबरदस्त कॅच इकडे पकडलाय. खूप चांगला कॅच इकडे मैदानाच्या आतमध्ये पकडलेला आहे. विकेट येते आणि या विकेट बरोबरीत पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज नक्कीच आपण ऑन स्क्रीनवरती ज्यांना बघतोय. खरं तर ऑन स्क्रीनवरती आमचे बाबा आपण पाहतोय वयोवृद्ध आहेत. खरं तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना क्रिकेटची आवड आणि नक्कीच पाहतोय आपण इकडे ऑन स्क्रीनवरती आमचे बाबा देखील पाहायला मिळत आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना क्रिकेटची आवड आहे. आता बाबांनी खरं तर घरची कामं आटोपली आणि थेट मैदानाची ओढ घेतली आहे. बाबांना देखील हे क्रिकेटने नक्कीच या मॅचच्या दिशेने त्यांना ओढून आणलेलं आहे. खरं तर माऊलींचं देखील आम्ही या मैदानावरती स्वागत करतो. एरवी त्यांना या मैदानावरती पालखी बघण्याचा साठी सातत्याने येताना पाहायला मिळालेत. आज खरं तर इकडे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. आणि तुम्ही बघा आज 130 कोटी भारतीय जनतेला या क्रिकेटच्या खेळाने वेड लावले. तुम्ही बघा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना क्रिकेटचं वेड. हो याही वेळेचा बॉल स्लॉटमध्ये आलाय आणि फेकून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. जो योगेश यापूर्वी शांत बघितला ना मित्रांनो, तो सांगतोय मी शांत राहिला संत नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये. केला इशारा जाता जाता शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. योगेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचा पुरस्कार संघ मालक आर.बी. माने यांच्या वतीने. धावफलकावरती नजर टाकूयात. 5 षटकाच्या समाप्ती अखेर 61 धावा आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने मेजर भगवान थोरात या ठिकाणी आलेत. आपलंही मनोपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीत जाऊन सामन्याचा आनंद घ्या. जॉईन होणार आहेत आनंद भांगे सर या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही मनोपूर्वक स्वागत. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय वेगात अगदी बाउंड्री लाईनच्या आरपार. दादा तुपेंना विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. एकंदरीत 5.2चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक इकडे सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. यावेळेस जर पाहिलं आपण इकडे 67 धावा आहेत. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. अजूनही पाहायचंय मोठा बिग हिट येणार का. मैदानाच्या आतमध्ये योगेश शिंदे 4 चेंडूमध्ये 13 धाव्यांवरती खेळतायत.
इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत योगेश. यावेळेस देखील पाहायचंय बिग हिट करणार का. आतापर्यंत 2 बिग हिट केले आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक येणार का. हो, धीम्या गतीचा बॉल होता, अत्यंत धीम्या गतीचा बॉल होता. खरं तर प्रेक्षकांना वाटलं या चेंडूवरती षटकार येईल, परंतु मित्रांनो हा डॉट बॉल आलाय. हेच आहे क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ आहे आणि खरं तर हाच क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 5.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कव्हर झालेला आहे. इथून पुढे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हा बॉल ओळखलाय आणि यावेळेस कुठलीही चूक घडणार नाहीये. या बॉलला पाठवलंय खूप लांब लांब लांब. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त स्ट्रोक. षटकार मैदानात. प्लेयर आतमध्ये थांबा. या षटकाराने धावफलक अत्यंत वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 72 धावा. 72 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. 5.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. इथून पुढे देखील पाहायचंय. योगेश बॅटिंग खूप चांगली झाली आहे. पुन्हा फुल टॉस बॉल आणि हा फुल लॉस करून गेलाय. याही बॉलवरती पुन्हा एकदा एक बहारदार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनक्रॅडिबल षटकार आहे. अविस्मरणीय षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. मित्रांनो धाव फलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 78 धावा. तर स्वरांजली 11 या संघाला करायच्यात 36 चेंडू आणि 79 धावा. रोल बॉल इकडे द्या.
श्रीराम क्रिकेट क्लब गारवाड संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय समोर आणलेला आहे. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस देखील संपन्न झाला आहे. अगदी सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नक्कीच मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे 2 फलंदाज जे मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. सलामीचे 2 धुरंदर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. यावेळेस 6 बॉल कृष्णा पवार या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये का होतीये ना मित्रांनो, याचं उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अगदी पहिला चेंडू जरी डॉट आला असेल, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती कृष्णाच्या बॅटमधून हवाई सफर आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकार ठोकत इकडे खातं ओपन केलंय. धावफलकावरती 6 धावा. या मॅचमध्ये जर कृष्णा पवार यांनी अर्धशतक झळकवलं तर वेळापूर नगरीचे सलीमभाई शेख यांचे पिताश्री दादा शेख यांच्या वतीने आपल्यासाठी पुरस्कार आहे 1000 रुपयांचा आणि हा पुरस्कार इकडे अनाऊन्स केला जातोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत खेळाडू कक्षामध्ये चेंडू पोहोचलाय. षटकारा पाठोपाठ इकडे चौकार देखील आलाय. कृष्णा सरांसाठी पारितोषिक आलंय. नॉट आउट सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीने 2000 रुपयांचा कॅश प्राईजचा पुरस्कार. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. थोडासा फंबल, पाठीमागे बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे होताना पाहायला मिळालंय. एका धावेसाठी संघर्ष इकडे करावा लागतोय. कृष्णाची देखील जर पाहिलं आपण बॅटिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, त्यामुळे रंगत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा बॉल यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलेला हा बॉल आहे. कृष्णाच्या बॅटमधून 1 सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. एक चांगला धावफलक आतापर्यंत राहिला आहे. संघ मालक RB माने यांच्या वतीने पुरस्कार आलाय. कुठल्याही खेळाडूने कृष्णा पवारची विकेट घेतली तर 1000 रुपयांचा पुरस्कार त्या खेळाडूला दिला जाईल. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न होता. जास्त काही मोठा फटका आलेला नाहीये. निश्चितच आपण पाहतो इकडे धावफलकावरती नजर टाकूयात. आमचे मोईन सर कळवत आहेत
11 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार आणि एक चौकार. नक्कीच ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. खरं तर फॅमिली सोबत देखील इकडे सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक इकडे बघतायत. ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे इकडे आपल्या परिवारासोबत इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आपण त्यांना ऑन स्क्रीनवरती बघू शकताय. खरं तर ही क्रिकेटची आवड आहे आणि जर तुम्हाला क्रिकेटची आवड असेल तर सवड नक्कीच निघते. हनुमंत दादा आणि त्यांचं संपूर्ण परिवार आपलंही आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. महत्त्वाचा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. कृष्णा पवार माळीनगरचा वंडर बॉय, या परिसरातील अप्रतिम खेळाडू. यावेळेस देखील हा बॉल अगदी टप्प्यात घेऊन कार्यक्रम लावलाय. कृष्णाच्या बॅटमधून हा बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त बॅटिंग इकडे कृष्णाची होतीये मित्रांनो. अगदी जर पाहिलं येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरच पाठवण्याच्या इराद्याने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय का काय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करतोय कृष्णा पवार. कृष्णा पवार या नावाची चर्चा फार राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठलंही मैदान असू द्या, तुम्ही बघा पुण्याचं मैदान असू द्या, मुंबईचं मैदान असू द्या, कर्नाटकचं मैदान असू द्या, राजस्थानचं मैदान असू द्या, दिल्लीचं मैदान असू द्या, दुबई, कुठलंही मैदान असू द्या, या कृष्णाने सातत्याने आपल्या नावाची चर्चा ठेवली आहे. आजही खरं तर इकडे वेळापूरचं पालखी तळाचं मैदान देखील दन 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 करून सोडलंय. खूप चांगला खेळ इकडे कृष्णाचा पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुमची सुरुवात कशी झाली आहे याला महत्त्व देऊ नका. तुम्हाला शेवट कसा करायचा आहे हे तुमच्या हातात आहे. तर कृष्णाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. वाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. वाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळतीये. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा कृष्णा आज 7 समुद्राच्या पलीकडे माहीत झालं की हा माळशिरस तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून आलेला खेळाडू आहे. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक कृष्णा सरांच्या बॅटमधून पुन्हा एकदा आला इकडे जोरदार फटका आणि या फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकारांची उधळण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रचंड मेहनत, ताकद, जिद्द, चिकाटी या सर्व गुण संपन्न असलेला हा खेळाडू, ज्याने जिद्दीच्या जोरावरती, चिकाटीवरती खरं तर या खेळावरती राज्य करण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला खेळ कृष्णाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितचा देखील खरपूस समाचार आहे. यावेळेचा हा बॉल मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. 28 धावा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. जिंकण्याचं समीकरण 27 चेंडू आणि 51 धावा. 27 चेंडूमध्ये 51 धाव्यांची गरज. मॅच इकडे कृष्णा एकाकी लढतोय. उजव्या इष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता. मुख्य पंचांनी दंडित केलाय. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय. एक चांगला खेळ इकडे क्रीडा रसिकांना सातत्याने अनुभवायला मिळतोय. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू होता. उजव्या इष्टीच्या बाहेर जाऊन कृष्णाचा मारण्याचा प्रयत्न इकडे देखील फसलेला आहे. मिस्टर केपी कृष्णा पवार. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला केपी ब्रँड देखील पाहायला मिळेल. कृष्णा पवार अकलूज नगरीमध्ये पुन्हा एकदा स्पोर्ट्स शॉपीचं ओपनिंग. यावेळेचा हा बॉल फुल टॉस चेंडू आणि डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सनसनीत चौकार आणि धावा देखील देऊन जाईल 4. मोक्याच्या क्षणी आलेला चौकार जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय अनेक चहाप्रेमी पुन्हा एकदा चहाची आठवण काढली आहे. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या इष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे.
इट्स अ वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इकडे भाऊ खाऊन जाईल. समोर कृष्णा नावाचं वादळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कृष्णाने अनेक मैदानं गाजवलेत. वेळापूरचं मैदान यावर्षी गाजवायचा इरादा होता आणि ते मैदान अक्षरशः त्याने गाजवलंय. मागील 2 दिवसापासून फक्त कृष्णा पवार या नावाची चर्चा आहे. कालच्या रात्रीमध्ये हालाकी विशाल बोरकरची चर्चा रंगली मैदानावरती, परंतु आज कृष्णाने पुन्हा एकदा खूप चांगली चर्चा आणली आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायचं इकडे मिस्टर लवली केके येणार का. लवली केके देखील खूप चांगला खेळ करतायत. इक्वेशन पाहूयात, नजर टाकूयात. मोईन सर कळवतायत 24 चेंडू 44 करायच्यात. 24 चेंडूमध्ये 44 करायच्यात. कृष्णा सरांनी रणनीती इकडे आखलेली आहे की हा सामना नॉट आउट फिनिश करायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक कृष्णाने स्वतःकडे ठेवली आहे आणि जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहायचं इथून पुढे कृष्णाचा खेळ मैदानावरती कसा राहील. 24 मध्ये 44 करायच्या. जास्तीत जास्त मोठे फटके येतील का, बिग हिट केला जाईल का, क्षमता आहे. आतापर्यंत चांगले फटके पाहिलेत. चौफेर दिशेला फटके खेळणारा खेळाडू आहे. वाईट बॉलची घोषणा आहे. प्रचंड दबाव आहे. या सामन्याचा दबाव आहे. समोर कृष्णा आहे, परंतु ज्ञानेश शिंदे देखील कळवतायत मी देखील या मैदानावरती सेल्फी काढायला आलेलो नाहीये. मला देखील माझा खेळ दाखवायचा आहे. मी देखील अनेक मैदानं गाजवलेत. आज ज्ञानेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करेल. ज्ञानेश इकडे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि प्रयत्न केलाय, परंतु त्याला मात्र प्रत्युत्तर देखील जोरदार दिलंय. कृष्णाच्या बॅटमधून येतोय हाय अँड हँडसमचा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक इकडे सजवलाय. कृष्णाच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला एक बहारदार षटकार पाहायला मिळालाय. सामना अगदी जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरती देखील आक्रमण इकडे होताना पाहायला मिळालंय. जोरदार आक्रमण. कृष्णा नावाची चर्चा. ओ पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इक्वेशन बघूयात. शेवटचे चेंडू इकडे शिल्लक आहेत. किती बॉल किती 23 चेंडू आणि 36 धावा करायच्यात. 23 चेंडूमध्ये अजूनही 36 धावा जिंकण्यासाठी अपेक्षित आहे. पाहायचं इथून पुढे. ओ याही वेळेचा हा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये आणि अभिजित पवारने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर वेळापूरमधील शेख वस्तीचे दादन शेख यांच्याकडून मात्र या सामन्यात कृष्णा पवार यांनी अर्धशतक झळकवल्यास 1000 रुपये पारितोषिक देण्यात येईल आणि हे पारितोषिक नक्कीच पटकावणार का. आतापर्यंत कृष्णा सरांनी धावा जमवल्यात 11 चेंडूमध्ये 32. आता पारितोषिकापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 3 षटकार हवेत आणि कृष्णा तो कारनामा इकडे करतील का, षटकार ठोकणार का. 50 धाव्यांसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार. हो यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका आहे. गॅप शोधलाय. अगदी सुईमधून जसा धागा होतात ना मित्रांनो, तसा 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खरं तर अशफाक मुलानी सर यांच्या वतीने देखील पुरस्कार आलाय. कृष्णा पवारने जर अर्धशतक झळकवलं तर 1000 रुपयांचा पुरस्कार अशफाक बाईंच्या वतीने दिला जाईल. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. हो यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला हुलकवणी आहे
आणि याही बॉलवरती पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर इकडे सामन्याचं जर गणित आपण पाहिलं आणि याच बरोबरीत कृष्णा सरांचं अर्धशतक देखील साजरं होतंय. कृष्णा सर एकदा बॅटवरती करा आणि जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या. 16 चेंडूमध्ये 52 धावा. दादन शेख यांच्या वतीने 1000 रुपये आणि अशफाक भाई मुलानी यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार या खेळाडूला दिला जातोय. यावेळेस फटका फसलाय. कॅच सुटलाय. कॅच सुटलेला आहे. फलंदाजाला इकडे जीवनदान मिळतंय कारण अजूनही पुरस्कार बाकी आहे. नॉट आउट सामना जिंकला तर संघ मालकाचे 2000 आहेत. त्यामुळे पहिले 2000 आणि हे 2000 4000. 18 चेंडू आणि अजूनही करायच्यात 22 धावा. 18 चेंडूमध्ये 22 करायच्यात. अजूनही सामना मैदानावरती सुरू आहे. कृष्णा पवारचा खूप चांगला खेळ इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. खरं तर एरवी जो कृष्णा तुम्ही टी व्हीवरती बघता आज तोच कृष्णा तुम्हाला साक्षात या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला. कृष्णाने अनेक मैदानं गाजवले. खरं तर ज्या वेळेस काष्टीच्या मैदानावरती आला तिकडेही खरं तर कृष्णा या नावाची चर्चा कायम राहिली. आज वेळापूरच्या मैदानावरती देखील कृष्णा या नावाची चर्चा फार राहिली. ग्रामीण भागातून आलेले ही मुलं खरं तर आज क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगली कामगिरी करतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक. याही बॉलवरती पुन्हा एकदा चौकार प्राप्त झालेला आहे. अगदी असं म्हटलं जातं खरबूजा कर देखकर खरबूजा रंग बदलताय. इकडे कृष्णाला पाहून आनंद देखील रंग बदलला. सामना अगदी जवळ आलेला आहे. अगदी काही धावेंचा सामना आहे. चेंडू भरपूर आहेत आणि धावा मात्र इकडे कमी आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेस आनंदचा फटका हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयुटीचा कॉल. चला फलंदाज आपला नियम बदललाय. खरं तर आपल्या स्पर्धेचा नियम आहे 30 यार्ड सर्कल क्लिअर करायच्या अगोदर खेळाडू आत येणं बंधनकारक होतं आणि खेळाडू आतमध्ये न आल्या कारणाने बॅटिंग टीमला 2 धावेंची पेनल्टी इथे लगेच लागू केली जाते. आपण यापूर्वी सांगितलं होतं त्यामुळे खरं तर हा नियम इकडे आपण लागू करतोय. बॅटिंग टीमला 2 धावेंची पेनल्टी. इथून पुढे सगळ्या टीमने या सूचनेकडे लक्ष द्या. 30 यार्ड सर्कल क्लिअर होण्याच्या अगोदर खेळाडू आत येणं बंधनकारक आहे. चला मॅच सुरू करा. जिंकण्याचं समीकरण देखील आता बदललं जाईल. मोईन सर पुन्हा एकदा तो धावफलक आमच्या समोर आणतील. यावेळेसचा खूप चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. समोर डीप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव इकडे कंप्लीट होतीये. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होईल. 62 जिंकण्यासाठी करायच्यात. 15 चेंडूमध्ये 19 धावा. 15 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज. पेनल्टी ॲड केली आहे मित्रांनो. याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. पेनल्टी. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. कृष्णाने ओळखलाय आणि हा बॉल देखील खूप दूरवरती फेकून दिलाय. कृष्णाची खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे. का तर प्रेक्षक राजांना जी कृष्णाची बॅटिंग बघायची होती जो कृष्णा ते बघायला इकडे आले होते तो कृष्णा त्यांना इकडे पाहायला मिळालाय. अगदी जर पाहिलं आतापर्यंत खूप चांगला धावफलक जमवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे.
या षटकाराने पुन्हा एकदा सामना अगदी जवळ आलेला आहे. जिंकण्यासाठी आता फक्त 13 धाब्यांची गरज. चला बॉलरकडे द्या बॉल. 13 धावा अजूनही करायच्यात. 13 धावा अजूनही खरं तर इकडे जिंकण्यासाठी अपेक्षित आहेत. कृष्णाचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ याही वेळेस कृष्णाच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय खणखणीत षटकार. आणि मित्रांनो आता सामना आलाय फक्त 13 चेंडू आणि 7 धावा. अगदी जर पाहिलं आपण सामना अगदी जवळ आलेला आहे. सामना कृष्णाने एक हाती आपल्या खिशामध्ये टाकलेला आहे. कृष्णाचा खूप चांगला खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. शेख वस्तीवरून खास उपस्थित झालेले आमचे दादन शेख ज्यांनी कृष्णाच्या खेळीसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार लावला. आणि खरं तर मला वाटतंय मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग दादन शेख सरांना पाहायला मिळाली. कृष्णा खूप चांगला मैदानाच्या आतमध्ये लढलाय. सामना आता आणून ठेवलाय. 12 चेंडू आणि 6 धाबा. खरं तर जीवनदादा जानकर आणि खरं तर त्यांचे चिरंजीव देखील इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आणि खरं तर आमदार साहेब देखील आलेत. आमदार साहेब देखील त्यांचं खरं तर रोजचं दैनंदिन जे शेड्यूल आहे शरीरासाठी त्यांनी जो दिलेला वेळ आहे तो इकडे कंप्लीट करतायत. रोज त्यांचे कमीत कमी 2 राऊंड या मैदानावरती असतात. शरीरासाठी त्यांनी दिलेला जो निर्धारित वेळ आहे तो इकडे कंप्लीट करतायत. जॉगिंगसाठी इकडे पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालेत. कृष्णाचा खेळ देखील पाहायचा आहे. त्यांचंही मन खरं तर या मैदानाकडे ओढून आणलंय. ओ व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 12 चेंडू आणि 5 करायच्यात. कृष्णा पवार खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. 20 चेंडू आणि 65 धावा. इथे पाहायचंय कृष्णा नॉट आउट सामना. खरं तर इकडे एक हाती त्याने किल्ला लढवलाय. खरं तर एक विकेट आली आनंदची. परंतु इकडे आपण जर पाहिलं आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश कदम अर्थातच माळशिरसचा बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर महाराष्ट्राचं सिक्सर किंग म्हणून बबलू पाटील यांना ओळखतात. पाहूया आपला माळशिरसचा बबलू पाटील काय करतोय. षटकाराने सामना जर फिनिश केला तर प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस बबलू पाटीलला असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर बबलू पाटील माळशिरसचा. खरं तर आमदार साहेब देखील कृष्णाची बॅटिंग बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी ती बघितली आहे. ओ यावेळेस बबलूने इकडे दाखवून दिलंय मी देखील माळशिरसचा बबलू पाटील काय आहे मी देखील करू शकतो आणि त्याने करून दाखवलंय. षटकाराने सामना संपवलाय. माळशिरसचा वंडर बॉय सिक्सर किंग बबलू पाटीलच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. कृष्णा सरांना विनंती आपला जो कॅश रकमेचा पुरस्कार आहे तो आपण घेऊन जायचा आहे.